आज वाडा शहरामध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या हेमांगीताई रमण पाटील व इतर सर्व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार उमेश असेल, रवी असेल, इतर विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात केलेली. आनंद वाटतो मला का आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास खात्याचे मंत्री झाल्यापासून या वाड्या शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, रस्त्यांच्या समस्या असतील, विविध प्रकारच्या समस्या सोडवण्याचं काम नगरपंचायतच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. आज जिथे जाऊ तिथे व्यवस्थित रस्ते झालेले आहेत. पिण्याच्या पाण्याचा गहन विषय होता तोही पूर्ण झालेला आहे. या पुढच्या 5 वर्षामध्ये जे विविध प्रकारचे उदाहरणार्थ सिद्धेश्वरच्या तलावाचं सुशोभीकरण असेल, विविध जे कामं जे प्रलंबित राहिले ती कामं करण्याचं आश्वासन आम्ही वाडेकरांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना असेल, विविध प्रकारच्या योजना तरुणांसाठी योजना असेल, या योजना ज्या समाजासाठी गोरगरिबासाठी करण्यात आल्या, या योजना पुढे टिकवण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांच्या हात मजबूत करण्यासाठी या नगरपंचायत हद्दीतील सर्व मतदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो का धनुष्यबाण हेमांगीताई पाटील असतील, नगरसेवक पदाचे जे विविध उमेदवार शिवसेना पक्षाचे अधिकृत असतील त्यांच्यासाठी मतदानारूपी आशीर्वादाची आज आपल्याला गरज आहे. आपल्याला तर कल्पना आहे का जिजाऊच्या मार्फत एक सिंगल मॅन म्हणून गेल्या अनेक वर्षभर सामाजिक काम करत असताना व्यवसायातून आलेल्या पैशातून आपला हा समाज आपला आहे. या समाजाची मुख्य गरज शासन पूर्ण करतायत, परंतु आपली जबाबदारी त्या दृष्टीने आपल्या या वाडा शहरासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे का ग्रीन पार्क नावाचं जे हॉटेल होतं की जे लॉजिंग बोर्डिंग होतं, जिथे दारू पिऊन आपले समाज बांधव फिर बसत होते, लॉजिंग मध्ये काही चुकीचे प्रकार चालत होते, ते हॉटेल विकत घेतल्यानंतर आज अभिमानाने सांगतोय काळी रात्र चालू आहे का त्या हॉटेलच्या परिसरामध्ये महिला सक्षमीकरणासाठी शिवण क्लास असेल, फॅशन डिझायनर असतील, मेहंदी क्लासेस असेल, विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच हॉटेलच्या समोरच्या पॅसेजमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका करून 70हून अधिक विद्यार्थी या शहरातून प्रशासनामध्ये नोकरीला लागलेले आहेत. त्याच कॅम्पसमध्ये आपले 10वी 12वी झालेले विद्यार्थी असतील, नापास विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी नर्सिंग क्लासेस आहेत, वेल्डिंग क्लासेस, इलेक्ट्रिशियन क्लासेस, असे विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. पोलीस भरती केंद्र आहे. आता या पाड्यात फिरत असताना 2 विद्यार्थी, एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी भेटले. संदेश सांबरे नावाचा विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं नाव काय? जागृती सांबरे आणि संदेश विघ्ने 2 विद्यार्थी भेटले का आपल्या पोलीस भरती केंद्रामधून पोलीस अधिकारी पदावर लागलेले. SBI सारख्या बँकेमध्येही वडील नसलेले आपले एक विद्यार्थिनी लागलेले, विविध कृषी सेवक झालेले, असे विविध प्रकारच्या नोकऱ्या देण्याचं काम जिजाऊ मार्फत केलेले. एकटा माणूस म्हणून मी लढत असताना या शहरातले जवळजवळ 800हून जास्त विद्यार्थी झडपोलीच्या CBSE शाळेमध्ये शिकतात. वाडेकरांचं प्रेम सातत्याने माझ्यावर आहे, शिवसेनेवर आहे. मी सिंगल जिजाऊ म्हणून लढत असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतं वाडे शहराने माझ्या पाड्यात टाकले होते. मी प्रचारालाही न येता आलेलो आहे. आज तर मी प्रचाराला आलोय आणि जो शिवसेना पक्ष युतीमध्ये होता त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आपण टाकलेले आहेत. व त्यामुळे हे प्रेम असंच वाढत राहावं. जी शिवसेनेची मतं आहेत, जिजाऊची मतं आहेत, ती संयुक्त करून एक ठोस मतदान रूपी आशीर्वाद या शहरातील नागरिकांनी आपल्याला उपलब्ध करून द्यावे. मी जाहीर आवाहन करतो या शहरातील सगळ्या मतदारांना का आपण अशा प्रकारे मताधिक्य द्या का आम्हाला शिंदे साहेबांना सांगून प्रत्येक वार्डामधील 4-4, 5-5 तरुणांना व्यवस्थित व्यवसाय होईल अशा प्रकारची कामं देता येतील. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं कमिशन एकाही व्यक्तीला द्यावं लागणार नाही. हेही आपल्याला आज काळ्या रात्री संध्याकाळच्या टायमिंगला सांगतोय. कारण राजकारण हा पोट भरण्याचा धंदा माझा नाहीये, आमच्या नगराध्यक्षाचाही नाही आणि आमच्या कुठल्या नगरसेवकाचाही नसेल. ज्यावेळेस नगराध्यक्ष आपलं बसल्यानंतर हे आपल्याला जाहीरपणे सांगतोय, आमचे व्यवसाय दुसरे आहेत. उद्याला कोणाला वाटेल बोंबाबोंब चालू आहेत का कोणी बाहेरचा उमेदवार, कोणी ठेकेदारीसाठी, काळी रात्र चालले, तुम्ही रेकॉर्डवर घ्या. आमच्या कुटुंबातील कुठलाही व्यक्ती या शहरामध्ये ठेकेदारी करणार नाही. का अगदी MMIDचा पैसा असेल, नगरविकासचा पैसा असेल, नगराध्यक्षाचाही कुठलाही मुलगा किंवा कुठलाही व्यक्ती या शहरामध्ये व्यवसाय करणार नाही. जर बाहेरचा व्यक्ती विक्रमगडहून येऊन जर मी इथे एकटा ग्रीन पार्क नावाच्या हॉटेलमध्ये सांगतोय का पोलीस भरती केंद्रात करू शकतोय, तर जेव्हा तुम्ही नगरपंचायत माझ्या ताब्यात दिल्यानंतर ही नगरपंचायत विक्रमगड पेक्षा आणखीन सुंदर करण्याचं काम मग नगरपंचायत भवन असेल, विविध प्रकारचे, आता तर सत्तेत आपण आहोत, सत्तेत नसताना विक्रमगड शहरामध्ये बघा कुठल्याही दाखल्याचा कसलाही एकही रुपया घेतला जात नाही. कुठलाही CO आमच्या सामान्य माणसाला कुठेही अडवणूक करत नाही. मग बिल्डिंगच्या परवानग्या असतील, विविध प्रकारच्या असतील. आणि
आता पूर्वी लोक इथे येण्यासाठी पैसे देत असतील, मग इथून जाण्यासाठी अधिकारी पैसे देतील, कारण इथे कुठल्याही प्रकारचा गाळबोट लागेल, माझ्या अंगाला डाग पडेल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट या नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचार होणार नाही हे आपल्याला जाहीरपणे सांगतोय। त्यामुळे कोणी भ्रष्टाचारी मंडळी सगळे लॉबिंग करून उद्याला एकत्र व्हायला जातील तर त्यांच्या मागे लागू नका, सगळ्यांना जाहीरपणे सांगतोय। का तुम्हाला तर बघितलं असेल का अनेक आरोप झाले, प्रत्यारोप झाले, परंतु आपण जे काम करतोय ते काम सूर्यप्रकाशासारखं तीव्र प्रकाशमय असतं, त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही आणि आपल्या मतदारांचं एकही मत वाया जाणार नाही याची काळजी माझ्याकडून घेतली जाईल हे आपल्याला जाहीरपणे सांगतोय। आज 1 नंबर, 2 नंबर, 15 नंबर, तुझा उमेश किती नंबर? 8 नंबर, 7 नंबर या विभागामध्ये उत्स्फूर्तपणे मतदारांनी प्रतिसाद दिलेला आहे। उरलेल्या वार्डामध्ये असाच प्रतिसाद मिळेल हा मला विश्वास आहे आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समाजसेवेचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून वार्ड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर 2024